संभाजीनगरच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसानं सोमवारच्या बाजारातल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसाच्या पाण्यामध्ये टरबूज वाहून जाताना एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करतोय। जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला। भर उन्हाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आलाय। सोयगाव देवी, कुंभारी, बेलोरा, गारखेडासह आसपासच्या परिसरात अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। वादळी वाऱ्यांसह पावसामुळे ओढ्यांना पूर आल्यानं फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर पुढचे 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। नाशिक जिल्ह्यात बागलाणमध्ये जोरदार गारपीट झाली आहे। अवकाळी पावसानं डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर काढून ठेवलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। काही ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीही साचलंय। बीड शहरात अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचं छत अचानक कोसळलं। पंपाचे छत कोसळल्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखापत झाली आहे। त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय अशी त्यांच्यावर वेळ आली आहे। दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यातल्या येडशी, येरमाळा, भूम परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। या अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जालना जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। उत्पादनात घट होईल। तसंच हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 4 दिवस पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता अजून वाढली। लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं आणि फळबागाचं नुकसान झालंय। तर शहरातल्या व्यापाऱ्यांचं देखील पावसामुळे तारांबळ उडाली आहे। नाशिक शहराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे 25हून अधिक झाडांची पडझड झाली आहे अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे। काही ठिकाणी रिक्षा, मोटारींवर झाडे कोसळली आहेत।